सर्कल पे आप जाके खड़े रहें। सगळ्यांना विनंती आहे, आमचे जे काही पदाधिकारी सुद्धा भारतीय जनता पार्टी त्यांनी सुद्धा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आणि विद्यमान आमदार सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचं आगमन या भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये होते। आमचे राजकीय गुरु, भिवंडीवर निस्सीम प्रेम असणारे, भिवंडीसाठी अमर थोडंसं एक मोठा आशीर्वाद ज्यांच्याकडनं नेहमी आम्हाला मिळतो, असे आमचे सगळ्यांचे लाडके, आमचं प्रेरणास्थान सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचं या टावरी स्टेडियमवर मनःपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्यांच्या समवेत संतोष अण्णा शेट्टी यांचं देखील मनस्वी स्वागत। सम्माननीय रविंद्र चौहान साहब जुड़ चुके हैं। सभी से रिक्वेस्ट है आपकी जोरदार तालियां उनके वेलकम के लिए। मोस्ट 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 वेलकम। चव्हाण साहेबांचं वक्तृत्व, नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने जी माया आम्हा सगळ्यांवरती आहे, त्याच प्रेमाखातर सन्माननीय चव्हाण साहेब आम्ही जेव्हा जेव्हा बोलावू तेव्हा तेव्हा त्यांच्या कामातला वेळ थोडासा काढून ते आम्हासाठी इथे तत्परतेने हजर असतात। त्याबद्दल आम्हा सगळ्यांना खूप आनंद होतो। चव्हाण साहेबांचं आजच्या संध्याकाळी या उद्घाटनाप्रित्यर्थ मनःपूर्वक हार्दिक स्वागत। आता आपण ये आप देख सकते हैं भिवंडी ओलंपिक के हमारे मुख्य अतिथि सम्माननीय रविंद्र चौहान साहब इस वक्त परशुराम टावड़े स्टेडियम पर आ चुके हैं। भिवंडी की पूरी जनता, भिवंडी जनता पार्टी की तरफ से आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज इतिहास रचला जाणार आहे भिवंडीच्या धर्तीवरती। भिवंडी ऑलिम्पिक 2025 प्रेझेंटेड बाय माननीय सन्माननीय दमदार आमदार महेश दादा प्रभाकर चौगुले आणि सोबतच सन्माननीय शांततेचं प्रतीक आणि हा संपूर्ण 10 दिवसांचा ऑलिम्पिकचा सोहळा अतिशय सुंदर आणि उत्तम पद्धतीने साजरा हो, यासाठी शांतता अबाधित राहू दे, यासाठी आपण कबूतर सोडून शांततेचं प्रतीक या गगनावरती भिरकवून आपण याची सुरुवात करणार आहोत। आणि त्यानंतर फुगे घेऊन जी मुलं उभी आहेत, तुम्हाला जेव्हा सांगण्यात येईल की आता तुम्ही फुगे उडवायचे त्यावेळेलाच फुगे जाणार आहेत वरती, आत्ता नाही। पण सन्माननीय चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते हे शांततेचं प्रतीक कबूतर हे गगनात सोडून आपण आजची ही ऑलिम्पिकची सुरुवात करणार आहोत। क्या बात है, ये कबूतर छोड़े जा रहे हैं। हौसला जीने का कोई हमसे सीखे है दोस्त, हम तो दुश्मन के ऐबों को भी छुपा देते हैं। एक इमारत जो बनाई है तो मगरूर ना हो, आशियाने तो कबूतर भी बना लेते हैं। ये कबूतर एकता अखंडता के मैसेज के साथ छोड़े जा रहे हैं। शांततेचं प्रतीक म्हणून ओळखलं जाणारं कबूतर। आइए हम गुब्बारों को छोड़ रहे हैं, वो भी एक साथ भिवंडी ओलंपिक 2025 में। 1 2 3 भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। ये आप देख सकते हैं मल्टी कलर्स गुब्बारे आसमान में जाते हुए भिवंडी ओलंपिक 2025। भारतीय झेंड्याचं प्रतीक असणारे हे फुगे या गगनावरती आपलं अधिराज्य गाजवताना आपल्याला दिसतायत। मी विनंती करते सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब
आपण या मंचापर्यंत यावं आणि वरती या पहिल्या स्टेजवरती फर्स्ट फ्लोअरच्या स्टेजवरती आपण विराजमान होण्यासाठी थोडीशी तस्ती घ्यावी अशी विनंती करते. सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब या टावरे स्टेडियममध्ये आपल्या सगळ्यांना भेटायला आणि भिवंडी ऑलिम्पिक 2025ला शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. मी त्यांच्या समवेत श्री हर्षल पाटील, निलेश चौधरी, हनुमान चौधरी, प्रकाशजी टावरे, प्रसाद लाड, प्रसाद पाटील, रवी पाटील, कामिल कर्नाले, मक्की पटेल, लक्की सिद्धी, श्याम भोईरजी, संजयजी वागुले, ठाणे जिल्हा अध्यक्ष भाजपा, महेश जगताप, श्रीधर पाटील, भाजपा ठाणे युवा मोर्चा अध्यक्ष, आपणास विनंती आहे आपण सन्माननीय चव्हाण साहेबांच्या समवेत या मंचावरती यायचंय. चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते फीत कापली जाते आणि या मंचाचं देखील उद्घाटन होतं आहे. विशालजी पाठारे, भरत भाटी, सत्वशीला जाधव, घनश्याम सेठ भोईर, अल्ताफ बाली, देवेंद्र पाटील, आनंदजी गद्रे, नमस्कार साहेब, श्री मनोजजी ठाकूर, निलेश आळशी, गजानन असवारे, सौ ममता परमाणी मॅडम, श्री संजयजी श्रीवास्तव, निष्काम भैरी, नईम भाई आणि वरुण पाटील हे पहिल्या वरच्या मंचावरती. त्याचबरोबर सेकंड खालती म्हणजे खालच्या मंचावर श्री ललित पाटील, संदीप पाटील, विकास बाफना, भावेश पाटील, उमेश सोनवणे, जवाहर मंडल, इमान अन्सारी, नेहा वर्मा, श्री मामू, ग्रामपंचायत सदस्य खोणी, श्री मुकेश जैन, रवी सामल, दुसा नामपल्ली, रघु मास्टर गाजुल, नाना झळकेजी, तन्मय भोईर, मनीषा भांगरे मॅडम, यशवंती बिलवा आणि अक्षता मोईली यांनी खालच्या स्टेजवरती बसायचंय. आपल्या कार्यक्रमाच्या रूपरेषेप्रमाणे आता राष्ट्रगीत होणार आहे. सगळ्यांना विनंती आहे आपण 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचंय. राष्ट्रगीत लागणार आहे. राष्ट्रगीतानंतर पुढचा कार्यक्रम सुरू होईल. विनंती असेल सगळ्यांना आपल्या जागेवरती उभं राहायचंय. कोणी कॅप घातली असेल तर कॅप काढायची आहे, गॉगल्स घातले असतील तर गॉगल्स काढायचे आहेत. आणि माझ्या 3 अनाउन्समेंट नंतर डीजे आपण राष्ट्रगीत सुरू करायचंय. ओके, सगळ्यांनी उभं राहायचं आहे. कॅप कोणी परिधान केली असेल कॅप काढायची आहे. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी. अजून काही लोक बसलेले आहेत गॅलरीमध्ये, प्रेक्षक गॅलरीमध्ये. आपण सगळ्यांनी उभं राहायचं. सभी को खड़ा रहना है, सभी को खड़ा रहना है. एक साथ सावधान. 1 2 राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय वंदे मातरम.
सगळ्यांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं. लाईट्स ऑफ होतील आणि फायर शो सुरू होणार आहे. आधी सगळ्यांनी आपापल्या जागांवरती बसून घ्यावं. देखिए दोस्तों, प्रेक्षक गॅलरीमध्ये देखील जे कोणी असतील त्यांनी शांतता ठेवावी. ग्राउंड वरती देखील फायर शो जिथे आहे तिथे थोडंसं बाजूला व्हावं, नाहीतर भिवंडी ओलंपिक का ये ऐसा अद्भुत फायर शो है जो कई सालों तक आपके आंखों में रहेगा. एक बहुत ही जबरदस्त फायर शो की तरफ हम बढ़ रहे हैं. जहां जहां फायर वर्क्स हैं प्लीज उससे थोड़ा आप दूर खड़े रहें. जहां जहां पर फायर वर्क्स हैं वहां से थोड़ा दूर खड़े रहे, क्योंकि एक अद्भुत नजारा भिवंडी ओलंपिक में परशुराम टावड़े स्टेडियम पे आप देखने जा रहे हैं. आप तैयार हैं? मार्च पास्ट साठी सगळ्यांनी तयार राहायचंय. चलिए थोड़ा शोर हो जाए. क्या आप सभी लोग तैयार हैं? बता दो हमारे भिवंडी की आवाज. क्या आप सभी लोग तैयार हैं? वाओ, शुरुआत होने जा रही है भिवंडी ओलंपिक 2025 के अद्भुत फायर शो की. थोड़ा शोर, थोड़ी तालियां हो जाए दोस्तों. पुन्हा एकदा सगळ्या खेळप्रेमींचं आणि मंचावरील मान्यवर व्यक्तिमत्वांचं भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. Outstanding. This आयोजक outstanding. सन्माननीय महेश प्रभाकर चौगुले, त्याचबरोबर पायोनियर स्पोर्ट्स क्लब आणि आपल्या सगळ्यांसाठी हा खेळाचा उत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हा उत्सव अतिशय नयनरम्य असणार आहे आणि त्यासाठी सगळ्या लहान मुलांनी तयारी केली आहे. आता आपण देखिए. मार्च पास्ट कडे जाणार आहोत. मार्च पास्ट. यस, आउटस्टैंडिंग फायर शो था, उसके लिए आपकी तालियां जरूरी है. थैंक यू. मुझे ऐसा लग रहा है सिद्दीक सर तालियां थोड़ी कम है. थोड़ी जोरदार तालियां हो जाए. आपकी आवाज पे तो बजना ही है. खेळाडूंकडनं ही सलामी दिली जाते. मी विनंती करते आपण सलामी द्यायला सुरुवात करायची. चला ग्राउंड क्लिअर करायचं आहे. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी अगदी मागे यायचंय. प्रेक्षक वर्ग स्टँड मध्ये जायचं अतिशय आपण. सुंदर फायर शो करणारे साई इव्हेंट वाले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार जोरदार टाळ्या. सर्व प्रेक्षकांना विनंती आपण स्टँड मध्ये जायचंय. सर्व प्रेक्षक देखिए, केवल जो वॉलेंटियर्स है वो मैदान में रहेंगे और जो भी दर्शक मैदान के अंदर खड़े हैं आपसे रिक्वेस्ट है आपको स्टैंड्स में जाना है. फक्त व्हॉलंटियर्स मैदानात थांबतील आणि जे प्रेक्षक मैदानात आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण प्रेक्षक गॅलरीची त्या ठिकाणी जाऊन स्थानापन्न व्हायचंय. स्टँड मध्ये जायचंय. जरा पटकन करायचंय. मार्च पास लवकर सुरू करायचंय. सगळ्या खेळप्रेमी जर ग्राउंड वरती असतील त्यांना विनंती आहे थोडं ग्राउंड खाली करा. थोडं ग्राउंड लवकरात लवकर खाली करा प्लीज. येस, रेडी. आणि मार्च पास झाल्यानंतर ते विद्यार्थी त्यांची जागा कुठे आहे उभं राहायची त्यांना सांगून ठेवा. रेडी. अभी भी कुछ दर्शक मैदान के अंदर है, प्लीज आपसे रिक्वेस्ट है आपको स्टैंड में जाना है. देखिए, भिवंडी का ओलंपिक है, वो भी फर्स्ट टाइम. हम चाहते हैं बिल्कुल इंटरनेशनल लुक दिया जाए. आमदार साहब और अल्ताफ अली सर भी आपसे रिक्वेस्ट करते हैं, बाकी सभी को हटना है और बिल्कुल इंटरनेशनल ओलंपिक का लुक देना है.
यस, आप शुरू कीजिए। अभी ज्यादा देर न गवाते हुए जल्दी से जल्दी मार्च पास शुरू किया जाए। ही सगळ्या खेळाडूंकडनं आदरणीय व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना ही सलामी दिली जातीये। नयनरम्य असा हा सुंदर ओपनिंगचा कार्यक्रम, उद्घाटनाचा सोहळा, याची देही याची डोळा आपण सगळेजण पाहतोय। स्वप्नातही वाटलं नसेल की भिवंडी नगरीमध्ये भिवंडी ऑलिम्पिक नावाने उत्कृष्ट असा खेळांचा सामना, विविध खेळ, जवळजवळ 25 ते 26 वेगवेगळ्या खेळांचा इथे आस्वाद प्रत्येक जण घेणारे आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी हा सुंदर सोहळा आज आपण पाहतो आहोत। डान्स टीम रेडी आहे का? डान्स टीम रेडी आहे का? ओपनिंग डान्स टीम रेडी आहे? ओके, वेट वेट। अल्ताफ बाली साहेबांना विनंती आहे, आपण थोडं मंचापर्यंत यायचंय, वरती यायचं इथे। अल्ताफ बाली साहेब। भिवंडी ऑलिम्पिक 2025 प्रेझेंटेड बाय हायट्रिक आमदार सन्माननीय महेश प्रभाकर चौगुले आणि त्यांच्या समवेत त्यांच्या वेगवेगळ्या टीम इथे सज्ज आहेत। त्या टीम मधलेच महत्त्वपूर्ण कॅप्टन म्हणायला हरकत नाही, सन्माननीय अल्ताफ बालीजी इथे मंचावरती येत आहेत। पायोनियर स्पोर्ट्स क्लबचे सर्वेसर्वा अल्ताफ बालीजी, वेलकम सर। वेलकम सर। बोलना भाई, बिंदास बोलना। ओपन रनिंग के जो पार्टिसिपेंट्स हैं, आपके लिए एक महत्वपूर्ण सूचना है। जैसे ही एमएमए फाइट स्टार्ट होगा, आपको ट्रैक पर जाकर खड़े रहना है। येस, मार्च पास साठी एकदा सगळ्यांकडनं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। चव्हाण साहेब, आम्हाला इतका आनंद होतोय कारण भिवंडीवर आम्हाला तुमचं प्रेम जरा जास्तच आहे आणि त्यातल्या त्यात महेश भाईंवरती खूप सारा जीव आहे तुमचा। हॅट्रिक आमदार होण्यासाठी तुमचं पाठबळ, तुमचं मार्गदर्शन, तुमची प्रेरणा आम्हाला प्रत्येक वेळेला योग्य वाटली आणि वाटत आहे। असंच प्रेम सतत आमच्यावरती असू दे, आशीर्वाद असू देत आणि
कल्याण डोंबिवलीत जरी राहत असलात आणि महाराष्ट्र प्रदेशाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून आपण काम करत असलात तरी भिवंडी हे तुमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला आम्ही तुम्हाला इथे पाचारण व्हायला सांगतो, यायला सांगतो, त्या वेळेला कुठलीही अट न घालता तुम्ही आवर्जून इथे येता आणि हाच आनंद आणि आमचा देखील मान त्यामुळे वाढतो. आणि अशा आमच्या आवडत्या व्यक्तिमत्वाचं स्वागत करायची संधी आम्हाला मिळते. मी सन्माननीय महेश चौगुले साहेब, अल्ताफ बालीजी आणि रवी सावंत यांना विनंती करते, आपल्या लाडक्या नेतृत्वाचं, आपल्या राजकीय गुरूंचं इथं आपण स्वागत करूया. कारण चव्हाण साहेबांचं राजकारणामधलं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरतं प्रत्येक वेळेला. आणि ते खरं तर महेशभाईंसाठी तंतोतंत महेशभाई त्याच्यावरती चालत असतात. आणि अशाच माध्यमातून हायट्रिक आमदार होण्याची संधी देखील त्यांना मिळाली आहे. आणि ह्या सगळ्याचा भाग म्हणजे आमचे चव्हाण साहेब. चव्हाण साहेबांचं स्वागत होतंय भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये. सन्माननीय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आपलं मनःपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर श्यामभाईजी अग्रवाल आणि निलेश चौधरीजी, आपल्या शुभ हस्ते आपण ठाणे जिल्हा भाजपा अध्यक्ष संजयजी वाघुले यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. मी संजयजींना विनंती करीन, भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये आपण इथे उपस्थित झालात, आम्हाला आनंद तर नक्कीच आहे. आणि आपल्या उपस्थितीमुळे आमचा खऱ्या अर्थाने उत्साह वाढलेला आहे, त्यासाठी हे स्वागत. त्यानंतर आमचे कल्याणचे स्नेही, कल्याणचे नगरसेवक वरुण पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. स्वागत करतील श्री हर्षल पाटील, ॲडव्होकेट हर्षल पाटील, भरत भाटी आणि प्रवीण मिश्राजी. भरत भाटी, प्रवीण मिश्रा, भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्हा महासचिव, अशी विशाल पाठारेजी, आपण देखील सहभागी व्हावं हे स्वागत करण्यासाठी. आदरणीय मंचाला विनंती आहे, आपण स्थानापन्न व्हावं. एक डान्स. अच्छा, निलेश चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते सन्माननीय आणि हनुमान चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय चव्हाण साहेबांचं स्वागत इथे होत आहे. त्याचबरोबर प्रकाशजी टावरे देखील या स्वागत सोहळ्यात सहभागी आहेत. त्यानंतर तत्वशिला जाधव मॅडम, ममता परमाणी मॅडम, आपणही साहेबांचं स्वागत करू इच्छित आहे. खरंच चव्हाण साहेबांचं व्यक्तिमत्व असं आहे ना की आपण रोज त्यांचं स्वागत केलं तरी ते कमी पडणार आहे, कारण इतकं मोठं कार्य ते करतायत. सगळ्या कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांपर्यंत एक छान बांधून सगळ्यांना घेण्याची त्यांची जी वृत्ती आहे, त्यांची जी प्रेरणा आहे, ती आम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचत असते. आणि चव्हाण साहेबांना सगळ्यांची नावं पाठ आहेत. विकास बाफनाजी आणि मोहन कोंडा, आइए आइए विकास जी जल्दी. राजकारणातील नेता कसा असावा तर रवींद्र चव्हाण साहेबांसारखा असावा आणि साधी राहणी, उच्च विचार अशा पद्धतीचा पगडा ज्यांच्या विचारांमध्ये आहे ते आमचे चव्हाण साहेब आम्हा सगळ्यांसाठी खूप मोठं प्रेरणास्थान आहे. मी विनंती करते मंचाला आपण स्थानापन्न व्हावं आणि
डान्स आणि त्यानंतर MMA फाईट असं एक एक प्रात्यक्षिक आपण दाखवणार आहोत, म्हणजे ऑलिम्पिकची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. डान्स ग्रुप रेडी आहे का? डान्स ग्रुप चला सेट व्हा पटकन. आदरणीय मंचाला विनंती, आपण स्थानापन्न व्हावं. डान्स ग्रुप रेडी आहे का? चला लवकर, प्लीज बी फास्ट.